गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेन भणिया कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि गुणस्थान अंतर्गत 12वं गुणस्थान आम्ही सुरू केलेलं आहे. 12व्या गुणस्थानाचं नाव आहे क्षीण कषाय वीतराग छद्मस्त. त्याला आपण शॉर्ट मध्ये क्षीण कषाय गुणस्थान असं म्हणू शकतो. आणि या 12व्या गुणस्थानाची वैशिष्ट्य आपण अनेक तऱ्हेने बघितलेली होती की हा 12व्या गुणस्थानात जाणारा जो जीव आहे हा वज्र ऋषभ नाराच्या संवर्णन वालाच असणार आहे. 11 पर्यंत 11 गुणस्थान पर्यंत अर्धनाराच्या आणि नाराच्या वाले चढू शकतात, पण अर्धनाराच्या आणि नाराच्या वाले 12व्या गुणस्थानात येऊ शकत नाही. त्यासाठी वज्र ऋषभ नाराच्या संवर्णन वाला जीव पाहिजे. नंतर त्याला नवीन आयुचा बंध झालेला नको, म्हणजे एकच भुज्यमान आयु त्याच्या सत्तेत पाहिजे. बद्धमान आयु म्हणजे त्यांनी कोणतीही नवीन आयुचा बंध केलेला असणार नाही. हा जीव जो 12व्या गुणस्थानात गेलेला आहे, या 12व्या गुणस्थानात त्याच्या शरीरामधून औदारिक शरीरामधून बादल जीव हे बाहेर पडतात आणि त्यांचं शरीर या गुणस्थानाच्या अंती परम औदारिक बनतं. या गुणस्थानामध्ये उपांत्य समयामध्ये तो निद्रा आणि प्रचला या 2 कर्मांचा क्षय करतो. नंतरच्या अंत्य समयामध्ये 5 ज्ञानावरणाच्या, 4 दर्शनावरणाच्या आणि 5 अंतराय कर्मांचा क्षय करून, युगपत क्षय करून हा केवल ज्ञानी आणि केवल दर्शन स्वभावी अनंत वीर्य स्वभावी बनतो. अशा तऱ्हेने 12व्या गुणस्थानाची आपण वैशिष्ट्य बघितले आणि आपण चार्ट लावत होतो काल 12व्या गुणस्थानाचा. यामध्ये आपण वेद पर्यंत आलो होतो. 12व्या गुणस्थानात 9व्या गुणस्थानापासूनच हा जीव अपगत वेदी आहे. त्यामुळे 12व्या गुणस्थानात वेद कषायाचा आता उदय नाही, कारण मोहनीय कर्म फक्त 10व्या गुणस्थानापर्यंतच आहे. पुढे वेद मोहनीय कर्म नाहीच. वेदही त्याचा आधीच गेलेला आहे, म्हणून वेद कषायाचा आता अभाव आहे. नंतर कषाय, या ठिकाणी त्याला कषाय देखील नाही, म्हणून कषायातीत असा तो झालेला आहे. ज्ञान किती राहतील आता 12व्या गुणस्थानात तो गेल्यानंतर ज्ञान किती असू शकतील? 4 मतिज्ञान, 4 ज्ञान श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपर्यय ज्ञान आणि मनपर्यय ज्ञान. आणि 4 ज्ञान मॅक्झिमम असू शकतील, पण प्रत्येकच जीवाला 4 ज्ञान असली पाहिजे असा कोणताही नियम नाही. कित्येक जीव हे 2 ज्ञानांनी देखील केवल ज्ञानाची प्राप्ती करू शकतात. ज्या वेळेला तत्वार्थ सूत्रामध्ये 10व्या अध्यायामध्ये त्यांनी सूत्र ठेवलं की गती कषाय लिंग मिथ्या दर्शन नाही, गतीच्या अपेक्षेने भेद पडू शकतो सिद्धांमध्ये. नंतर कोणत्या चारित्रांनी तो श्रेणी आरोहण केलेली आहे त्याच्या माध्यमातून भेद पडू शकतो. अशा तऱ्हेने सिद्ध जीवांमध्ये देखील काही अपेक्षेने भेद पडू शकतो, ज्ञानाच्या अपेक्षेने भेद पडू शकतो. म्हणून प्रत्येकच जीवाला अवधी ज्ञान किंवा मनपर्यय ज्ञान असेलच असं नाही. काही जीवांना 2 ज्ञान राहतील. मतिश्रुत तर सगळ्यांनाच आहे, म्हणून मतिश्रुत तर राहणारच आहे. काहींना 3 राहतील, काहींना मतिश्रुत मनपर्यय अशी पण जोडी राहू शकते आणि काहींना मतिश्रुत अवधी मनपर्यय अशी पण राहू शकतात.
आणि या ठिकाणी त्यांना जर मती ज्ञान असेल, मनपर्यय ज्ञान असेल, तर त्यांचं ते मनपर्यय ज्ञान आता 12व्या गुणस्थानामध्ये अप्रतिपाती आहे. कारण 12व्या गुणस्थानातून ते 13व्या गुणस्थानात जाणार आहे. म्हणून विपुलमती मनपर्यय ज्ञान असेल आणि ते अप्रतिपाती असेल. संयम किती राहील 12व्या गुणस्थानामध्ये? यथाख्यात संयम. यथाख्यात संयम राहील. दर्शन 3. 3. चक्षु अचक्षु आणि अवधी. परत इथे अवधी बद्दल असंच लावायचं की जर त्यांना अवधी ज्ञान असेल तर अवधी दर्शन होईल, अन्यथा 2 दर्शन देखील असू शकतात, चक्षु अचक्षु. लेशा शुक्ललेशा. शुक्ललेशाच आहे. आता इथे भव्य भव्यच आहे. सम्यक्त्व शायिकच सम्यक्त्व आहे. संज्ञीच आहे. संज्ञीच आहे कारण संज्ञी पंचेंद्रिय पर्यंत इथे मानावंच लागतं संज्ञीपणा, कारण क्षयक्षमिक ज्ञान आहे. अजून आहारकच. गुणस्थान स्वकीय क्षीण कषाय. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही आहे. प्राण 10 पण आहे. संज्ञा संज्ञा एकही नाही, संज्ञा 30 झालेला आहे. उपयोग 9 7. 4 आणि 3 7 उपयोग राहतील. ध्यान शुक्ल ध्यान दुसऱ्या नंबर. शुक्ल ध्यान आणि शुक्ल ध्यानाचे 2 भेद, पृथक्त्व वितर्क आणि एकत्व वितर्क. हे 2 शुक्ल ध्यान 12व्या गुणस्थानात आहे. सुरुवातीला पृथक्त्व वितर्क राहील आणि नंतर एकत्व वितर्क अविचार ज्ञान राहील. आश्रव आता योगानीच होणार आहे. 9 त्यामुळे 9. जाती मनुष्य संबंधित आहे, म्हणजे 14 लाख जाती आणि कुल कोटी 14 लाख कुल कोटी. भाव आपण काल बघितले या गुणस्थानाचे. आता या गुणस्थानाचं नाव काय आहे? प्रश्न. या गुणस्थानाचं पूर्ण नाव आहे क्षीण कषाय वितराग छद्मस्त. हे याचं पूर्ण नाव आहे. क्षीण कषाय वितराग छद्मस्त गुणस्थान कशाला म्हणायचं? तर क्षीण कषाय ज्यांची सगळी कषाय क्षीण झालेली आहे. क्षीण झाली आहे याचा अर्थ क्षयाला प्राप्त झालेली आहे, म्हणून तो क्षीण कषाय. कषाय गेले म्हणून वितराग दशा प्राप्त झाली, परंतु अजून ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्म आहे म्हणून छद्मस्त आहे. असे हे 12व्या गुणस्थानावरती जीव. काल किती आहे 12व्या गुणस्थानाचा? अंतर्मुहूर्तच आहे. बरोबर आहे, अंतर्मुहूर्त. अंतर्मुहूर्तातच तो 3 घातीय कर्मांचा क्षय करणार आहे. 12वें गुणस्थान तक असत्य और उभय मन वचन योग कैसे घटित होता है. सत्य महाव्रताची साधना ते मुनी अवस्थेपासूनच करतात आहे आणि तरी देखील 12व्या गुणस्थानापर्यंत असत्य वचन योग आणि असत्य मनोयोग आणि उभय मनोयोग आणि उभय वचन योग हे का सांगावे लागले? प्रश्न आहे की सत्य महाव्रत त्यांनी तिथे स्वीकार केलेला आहे आणि तरी देखील त्यांच्या वचनामध्ये खोटेपणा नाही आहे, पण तरी देखील त्या ठिकाणी असत्य मनोयोग आणि असत्य वचन योग असणार आहे. त्याचप्रमाणे उभय आणि अनुभय असणार, उभय वचनयोग आणि उभय मनोयोग पण असणार आहे. आता हे का असणार आहे? तैन चारो अर्थात असत्य मनोयोग, उभय मनोयोग, असत्य वचन योग आणि उभय वचन योग, इसका मूल कारण आवरण कर्म है. आवरण कर्म से युक्त जीवों के विपर्य ज्ञान और अध्यवसाय के कारणभूत मन का सद्भाव होने से
असत्य एवं उभय मनयोग घटित हो जाते है. प्रश्न त्यांच्याही जीवनात उपस्थित झालेलेच आहे की त्यांना असत्य का म्हणावं बा. आणि असं आहे म्हणूनच तीर्थंकर ज्या वेळेला मुनी दीक्षा धारण करतात तेव्हापासून ते मौन होतात, उपदेश देत नाही. उपदेश देत नाही याचं कारणच हे आहे, असत्य वचनयोग आणि असत्य मनोयोग आहे म्हणून ते उपदेश देत नाही. ज्या वेळेला त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते त्याच वेळेला त्यांची दिव्य ध्वनी कीर्ते उपदेश परंपरा तीर्थ प्रवर्तन तेव्हापासून सुरू होतं. इस गुणस्थान में वीतराग है तो उनके केवल ज्ञान क्यों नहीं होता. जरी वीतराग ते झालेले आहे तरी केवल ज्ञान का होत नाही. तर अजून केवल ज्ञानावरण कर्म विद्यमान आहे. दर्शनावरणाचे 4 कर्म अजूनही शेवटच्या समयात विद्यमान आहे. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शनावरण, अवधी दर्शनावरण आणि केवल दर्शनावरण हे 4 कर्म अजूनही त्यांच्या जीवनात आहे. आणि ज्ञानावरणाचे 5ही कर्म अजूनही त्यांच्या जीवनात सत्वात आहे. मती ज्ञानावरण, श्रुत ज्ञानावरण, अवधी ज्ञानावरण, मनपर्य ज्ञानावरण आणि केवल ज्ञानावरण या 5 कर्मांचा युगपत क्षय करून ते केवल ज्ञानी आणि केवल दर्शन स्वभावी बनतात. म्हणून 12वें गुणस्थान में यद्यपि वीतराग है, एक अंतर मुहूर्त के पश्चात निश्चित रूप से उन्हें केवल ज्ञान होगा. फिर भी यहाँ केवल ज्ञान में बाधक कारण ज्ञानावरणादि घातिया कर्म का उदय पाया जाता है. कहाँ भी है कि मोह क्षया ज्ञान दर्शनावरणांतराय क्षयाश्च केवलम. की मोह क्षयात पहिल्यांदा मोहनीय कर्माचा क्षय झाला आणि त्यानंतर ज्ञान दर्शन आवरण अंतराय क्षयाश्च आणि 3चा युगपत क्षय होऊन केवल ज्ञानाची जीवाला प्राप्ती होणार आहे. इसीलिए यहाँ केवल ज्ञान नहीं है. इसी प्रकार 12वें गुणस्थान में भी बाधक कारणों का सद्भाव होने से केवल ज्ञान नहीं होता. केवल दर्शन ही नहीं आणि केवल ज्ञान पण नहीं. प्रश्न, क्या ऐसे कोई क्षीण कषाय वाले जीव है जिनके अवधी और मनपर्य ज्ञान नहीं हो. असे काही जीव आहे का बा की ज्यांना अवधी ज्ञान नाही आणि मनपर्य ज्ञान नाही असे 12व्या गुणस्थानवरती जीव आम्हाला सापडू शकतात का. हा प्रश्न उपस्थित केला. सापडू शकतात. आत्ताच आपण आहे असे जीव बरेच असतील. ऐसे भी क्षीण कषाय गुणस्थान वर्ती जीव हो सकते हैं जिनके अवधि और मनपर्य ज्ञान नहीं हो. क्योंकि अवधि ज्ञान या मनपर्य ज्ञान प्राप्त किए बिना भी केवल ज्ञान की प्राप्ति हो सकती है. कारण अवधि ज्ञान आणि मनपर्य ज्ञानाचा विषय कोणता आहे. रूपी अवधी पदार्थ. ज्ञान रूपी पदार्थ हा त्याचा विषय आहे आणि आत्मा अरूपी आहे. त्यामुळे अवधी ज्ञानाने किंवा मनपर्य ज्ञानाने आत्मा जाणल्या जाऊ शकत नाही. आत्म्याला जाणायचं असेल तर आमच्या जवळ असणारी मतिश्रुत ज्ञान हीच आत्म्याला जाणण्यासाठी पर्याप्त आहे. आणि म्हणून ही 2 ज्ञान सगळ्या जीवांना आहे. आणि अवधी ज्ञान आणि मनपर्य ज्ञान मोक्ष मार्गामध्ये साधक पण नाही आणि बाधक पण नाही. ते असलं तरीही चालतंय, त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि नसेल तरीही आम्हाला केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून ज्ञान की अपेक्षा कोई एक ज्ञान से, कोई 2 ज्ञान से, कोई 3 ज्ञान से और कोई 4 विशेष से सिद्ध अवस्था प्राप्त करते है. काय सांगितले या ठिकाणी, कोणी एका ज्ञानाने म्हणजे वास्तविक पाहिलं तर जीव कशाने मुक्त झालेला आहे. हा जर केवल विचार ज्ञान. केला केवल ज्ञानाने मुक्त झाला. म्हणून केवल ज्ञानाने जीवाला मुक्तीची प्राप्ती झाली. म्हणून एक ज्ञानाने मुक्ती. 2 म्हटले तर मतिश्रुती. आणि हे मतिश्रुत म्हणत असताना आम्हाला वर्तमानकालीन भाव न बघता भूतकाळामध्ये त्याला किती ज्ञान होते या अपेक्षेने कथन करावं लागतं. म्हणून भूत नैगम नयाच्या अपेक्षेने त्या ठिकाणी 2 ज्ञानानी 3 ज्ञानानी
किंवा 4 ज्ञानांनी मुक्ती आहे असं म्हणता येतं. म्हणून की कोई 4 विशेष से सिद्ध अवस्था प्राप्त करते है. प्रत्युत्पन्न नय की अपेक्षा एक केवल ज्ञान से ही सिद्धी होती है. प्रत्युत्पन्न नय म्हणजे वर्तमान कालामध्ये वास्तविकतः कोणत्या माध्यमातून सिद्धी झाली, तर कशाच्या माध्यमातून सिद्धी झाली आहे? केवल ज्ञानाने सिद्धी झाली. म्हणून प्रत्युत्पन्न नय म्हणजे वर्तमान कालामध्ये विद्यमान असणाऱ्या नयाच्या दृष्टीने केवल ज्ञानाने मुक्तीची सिद्धी झालेली आहे. आणि भूत प्रज्ञापन नय की दृष्टि से मतिश्रुत इन दोनों से मतिश्रुत अवधि इन तीनों से या मतिश्रुत मनपर्य ज्ञान इन 3 भावों से अथवा मतिश्रुत अवधि मनपर्य इन 4 ज्ञानों से सिद्धि कही गई है. त्याचप्रमाणे इस गुणस्थान में यथाख्या संयम को छोड़कर शेष संयम क्यों नहीं होता? बाकीचे संयम या ठिकाणी का होत नाही? सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, गमन करताना विराधना त्यांच्याकडून काही अशा प्रकारची परिहार विशुद्धी चारित्र त्यांना का प्राप्त होत नाही? याचं कारण आता त्यांना क्षायिक चारित्राची प्राप्ती झालेली आहे. आणि हे सगळं जे चारित्र आहे, सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, हे कोणतं चारित्र आहे? हा कोणत्या चारित्राचा भेद आहे? तर क्षायिक चारित्राचा भेद आहे. म्हणून सामायिक आदि संयम कषाय के उदय रहते हुए भी होते हैं और यथाख्या संयम कषायों का अभाव होने पर होता है. म्हणून पहिल्यांदा तर सामायिक आदि संयम जे सांगितलेले आहे सूक्ष्म संप्राय पर्यंत ते सगळे क्षायोपक्षमिक चारित्राचे भेद आहे आणि यथाख्यात चारित्र हे क्षायिक चारित्र आहे. पहिलं प्रत्याख्यानावरण कषाय का उदय सकल संयम अर्थात सामायिक छेदोपस्थापना तथा परिहार विशुद्धी संयम का घात करती है. म्हणजे काय आहे? प्रत्याख्यानावरण कषायाचा जो उदय असेल, तिसरा कषाय अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण आणि प्रत्याख्यानावरण. प्रत्याख्यानावरणाचा उदय असेल तर जीवाला महाव्रत होत नाहीत. महाव्रतामध्ये ते बाधक आहे. म्हणजे काय की सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी या चारित्राचा घात करणारं कोणतं कर्म असेल तर ते कोणतं आहे? प्रत्याख्यानावरण चौकडी. आणि हा कसा आहे? प्रत्याख्यानावरण चौकडी आम्ही कर्णानुयोगाच्या दृष्टीतून हे असं विधान करणार आहे काय की कर्मानी जीवाचा सामायिक आदी चारित्राचा घात केला. पण या ठिकाणी काय समजायचं काय आहे की हा जीव आपल्याच विशुद्ध परिणामापासून च्युत झाला आणि म्हणून त्याच्या जीवनात खालची दशा त्याला प्राप्त झाली. समजायचं हे आहे त्याच्या स्वयोग्यतेने. परंतु त्यावेळेला कर्माचा जर विचार केला तर कर्माचा विचार करत असताना अशा तऱ्हेने प्रत्याख्यानावरणाचा उदय तिथे आहे असा निमित्त नैमित्तिक संबंध लावून 2 अनुयोगांचा सुमेळ साधायचा आहे. आम्ही एक तर जर आम्ही म्हटलं की कर्मानी अशा प्रकारचं कार्य केलं तर जीवाचा पुरुषार्थ तिथे विफल ठरतो आणि म्हणून कथन करत असताना जीवाचा पुरुषार्थ हे पाहून तशा प्रकारचं कथन करायचं. म्हणजे सांगताना अभिप्रायामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची. नंतर अप्रत्याख्यानावरण कषाय का उदय संयमा संयम का तथा संज्वलन कषाय यथाख्यात संयम का घात करती है. सामायिकादि 3 संयमों की उत्पत्ति 3 चौकड़ी कषाय का उदय अभाव और संज्वलन का उदय रहते हुए होती है. आता जे महाव्रत किंवा सामायिक किंवा छेदोपस्थापना किंवा परिहार विशुद्धी हे 3 प्रकारचं चारित्र ज्यांच्या जीवनात आहे त्यांना संज्वलन कषायाच्या देशघाती स्पर्धकांचा उदय असतो. संज्वलन मध्ये जे सर्व घाती आहे त्यांचा उदय 4थ्या पर्यंत आहे आणि 5व्या पासून संज्वलनच्या देशघातीचा उदय असतो. म्हणजे संज्वलनच्या देशघातीचा उदय तिथे आहे आणि या 12 कषयांचा
अनुदय आहे याचा अर्थ तिथे क्षयोक्षम आहे आणि म्हणून हे मुनिव्रत पाळण्याचे जीवाचे परिणाम असणार आहे. म्हणून संज्वलन अशा प्रकारच्या कषायांचा उदय आहे. परंतु परत कालच्या सारखं समजायचं की संज्वलनच्या उदयामुळे महाव्रत आहे असं नाही. संज्वलनच्या तीव्र उदयामुळे या महाव्रतांमध्ये देखील प्रमत्त दशा उत्पन्न झाली आणि संज्वलनचा मंद उदय असताना जीव स्वतःच्या आत्मपरिणामात स्थिर आहे, पण संज्वलनचा उदय त्याला वरच्या स्थिरतेसाठी बाधकच आहे. हे लक्षात घ्यायचं त्या ठिकाणी. संज्वलनचा उदयाने जरी संज्वलन हा शब्द जर आपण व्युत्पत्ती अर्थाने पाहिला तर ज्या कषायांच्या उदयात समीचीन रीतीने म्हणजे समीचीन रीतीने महाव्रतांचं प्रगटीकरण आहे त्याला संज्वलन कषाय म्हटलेलं आहे. जरी अशी व्याख्या त्या ठिकाणी निमित्त प्रधानतेने केली असली तरी देखील संज्वलनच्या उदयाने महाव्रत जीवनात आहे असा अभिप्राय जीवनात ठेवू नये. संज्वलनच्या तीव्र उदयात प्रमाद आहे, प्रमत्त अवस्था आहे आणि मंद उदयात जरी तो आत्मपरिणामामध्ये स्थिर असला तरी त्या कर्माच्या उदयानुसार परिणतीमध्ये किंवा पर्यायीमध्ये तो भाव त्याच्या जीवनात प्रगट आहे. म्हणजे संज्वलन क्रोधाचा मंद उदय असेल तर जीवाचा तेव्हा त्या पर्यायीमध्ये क्रोधरूप भाव अव्यक्त रूपामध्ये आहे आणि हा भाव नवीन कर्मबंधाला पण कारणीभूत आहे. जर मानचा उदय सुरू असेल तर मान अव्यक्त रूपात आहे पर्यायीमध्ये आणि तो मान देखील बंध करणाराच आहे. 9व्या गुणस्थानापर्यंत कोणताही जीवाचा संज्वलनचा भाव असेल तरी देखील तो बंधाला कारणीभूत असणार आहे. हे सत्य आपल्याला स्वीकारायचं आहे. म्हणून अशा प्रकारे सूक्ष्म सांपराय संयम केवल संजलन लोभ के साथ उदय के साथ होता है. सूक्ष्म सांपराय संयम कसा है तो सूक्ष्म लोभाच्या उदयासोबत आहे और इस गुणस्थान में भी कषाय का उदय नहीं इस गुणस्थान में किसी भी कषाय का उदय नहीं पाया जाता. आता 10व्या गुणस्थानात तर फक्त सूक्ष्म लोभाचा उदय आहे, पण या सूक्ष्म लोभाचा उदय असताना आणि 9व्या गुणस्थानामध्ये बादर लोभाचा उदय असताना दोन मध्ये भिन्नता लक्षात घ्या. ज्या वेळेला 9व्या गुणस्थानामध्ये बादर लोभाचा उदय आहे त्यावेळेला तो जीव मोहनीय कर्माची अंतर्मुहूर्त स्थिती बांधतोय अंत्यसमयामध्ये. अंत्यसमयात ज्या वेळेला तो बादर लोभ अनुभवतो आहे 9व्या गुणस्थानाचा अंतिम समयातला परिणाम, त्यावेळेला तो मोहनीय कर्माची अंतर्मुहूर्त प्रमाण स्थिती बंध करतो आहे. 10व्या गुणस्थानामध्ये सूक्ष्म लोभाचा परिणाम आहे. सूक्ष्म लोभाचा परिणाम असल्यामुळे पर्यायीमध्ये सूक्ष्म लोभ आहे, विद्यमान आहे, पण या ठिकाणी मोहनीय कर्माचा आता बंध मात्र रुकला आहे. त्या लोभामध्ये मोहनीय कर्माला आकर्षित करण्याची शक्ती आता समाप्त झालेली आहे. म्हणून त्या ठिकाणी मोहनीय कर्माचा आता बंध होत नाही. म्हणून 10व्या गुणस्थानात आणि 9व्या गुणस्थानामधला संज्वलन लोभाचा उदय अशा प्रकारे भिन्न भिन्न आहे आणि म्हणून 10वं गुणस्थान स्वतंत्र गुणस्थान सांगितलेलं आहे. म्हणून इथे उदय किसी भी आणि 10व्या गुणस्थानामध्ये लोभाच्या 7 आहे आणि बाकीच्या कोणत्याच कर्माचा इथे उदय नाही. म्हणजे लोभ सोडून कोणत्याच कर्माचा उदय नाही. यह गुणस्थान कषायों का मूल नाश होने पर होता है, इसीलिए इस गुणस्थान में यथाख्यात संयम को छोड़कर शेष कोई संयम नहीं होता. इसी प्रकार 11वें गुणस्थान में कषायों के उदय का अभाव होने पर यथाख्यात संयम ही होता है. प्रकरण लक्षात आलेलं असावं हे. पुढचा प्रश्न.
इस गुणस्थान में उपशम सम्यक्त्व क्यों नहीं होता है? द्वितीयोपशम सम्यक्त्वी असेल तर तो 11 पर्यंतच का चढू शकतो, 12व्या मध्ये तो का जाऊ शकत नाही, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. पहिलं उत्तर तर राहील की दर्शन काही काळासाठी राहील आणि चारित्र्य पूर्ण वेळ राहील असं संभवनीय नाही. पाया जर मजबूत असेल तरच वरची इमारत मजबूत होऊ शकते. पाया जर डामडोल असेल, खाली पतन करणारा असेल तर वरची इमारत राहू शकत नाही. म्हणून पहिल्यांदा तर सम्यक्त्व प्रगाढ करावं लागेल, क्षायिक सम्यक्त्व करावं लागेल आणि तेव्हाच हा चारित्र्य क्षायिक करू शकणार आहे. म्हणून क्षपक श्रेणी चढणाऱ्यासाठी कंडिशन टाकलेली आहे की तो क्षायिक सम्यक दृष्टीच असला पाहिजे. उपशमवाला द्वितीयोपशमवाला क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही, तेवढी त्याची भावविशुद्धी राहत नाही. आता उत्तर काय देतात? यदि इस गुणस्थान में उपशम सम्यक्त्व माना जाए तो अंतर मुहूर्त के बाद जब उपशम सम्यक्त्व नष्ट हो जाएगा, उपशम सम्यक्त्व का उत्कृष्ट काल अंतर मुहूर्त, और फिर आगे के गुणस्थानों समयों में क्या होगा? क्योंकि 12वें आदि गुणस्थान में कोई सम्यक्त्व उत्पन्न नहीं होता है. 12व्या गुणस्थानामध्ये चारित्र्य त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे, चारित्र्य लब्धी प्राप्त होणार आहे, पण सम्यक्त्व लब्धीची प्राप्ती मात्र 4 ते 7 या गुणस्थानातच जीवाला करावी लागणार आहे. सम्यक्त्व प्राप्तीचं विधान ते एक तर उपशमिक सम्यक्त्व असेल किंवा क्षायिक सम्यक्त्व असेल, हे त्याला 4 ते 7 मध्येच प्राप्त करावं लागतं. दूसरं, उपशम सम्यक दृष्टि के मोहनीय कर्म की सत्ता पाई जाती है, जबकि मोहनीय कर्म का मूल नाश हो जाने पर ही 12वां गुणस्थान होता है. कारण जर उपशम सम्यक्त्वी आहे तो तर उपशम सम्यक्त्वी द्वितीयोपशम सम्यक्त्व करताना देखील किती कर्म प्रकृतींची तो नष्ट करतो, किती प्रकृतींना तो नष्ट करतो. द्वितीयोपशम सम्यक्त्वी वाला असेल तर त्याच्या सत्तेमध्ये किती कर्म नसतात? 4 अनंतानुबंधी सत्तेत राहत नाही त्याला त्यांनी विसंयोजना केलेली आहे. द्वितीयोपशम सम्यक्त्व करताना त्यांनी काय केलं? 4 अनंतानुबंधीची विसंयोजना केली. पण दर्शन मोहनीय कर्म त्याच्या सत्तेतच असतं. तीनही मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती तीनही त्याच्या सत्तेत असतात. आणि म्हणून उपशम सम्यक्त्वी के मोहनीय कर्म का दर्शन मोहनीय कर्माचं अजून सत्व आहे आणि चारित्र्य मोहनीय कर्म नष्ट होईल पूर्णतः असं होऊ शकत नाही. म्हणून दुसरं कारण सांगितलं की उपशम सम्यक्त्वीवाला हा 12व्या गुणस्थानात जाऊ शकत नाही. तीसरं कारण, उपशम सम्यक दृष्टि क्षपक श्रेणी चढ़ ही नहीं सकता, ऐसा ही सिद्धांत है, और क्षपक श्रेणी चढ़े बिना 12वां गुणस्थान नहीं हो सकता. सैद्धांतिक दृष्टीने सांगितलं, नियमांच्या दृष्टीने सांगितलं की उपशमवाला असेल तर तो क्षपणा चारित्राची करू शकत नाही आणि म्हणून तो 12व्यात जाऊ शकत नाही. चौथं कारण सांगितलं, उपशम सम्यक्त्व के साथ आचार्य भगवंतों ने चौथे से 11वां गुणस्थान ही बताया है. परत नियमच सांगितला की उपशम सम्यक्त्वीवाला कुठपर्यंत जाऊ शकेल, त्याची मर्यादा कोणती आहे, तर 11व्या गुणस्थानापर्यंत जाण्याची त्याची मर्यादा आहे, त्यामुळे तो तिथपर्यंतच जाईल. अतः 12वें गुणस्थान में उपशम श्रेणी उपशम सम्यक्त्व नहीं होता. इसी प्रकार क्षायोपक्षमिक सम्यक्त्व भी मलिन होने के कारण 7वें गुणस्थान के आगे नहीं पाया जाता. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाची गुणस्थानं 4 ते 7 एवढीच सांगितलेली आहे. उपशम सम्यक्त्वाची तरी 11 पर्यंत सांगितली द्वितीयोपशमाच्या अपेक्षेने, पण क्षायोपक्षमिक सम्यक्त्व मात्र 4 ते 7 गुणस्थानापर्यंतच सांगितलेलं आहे.
पुढचा प्रश्न, इस गुणस्थान में कितने ध्यान होते हैं? ध्यान किती होतील या गुणस्थानात, 12व्या गुणस्थानात? इस गुणस्थान में आदि में से आदि के 2 शुक्ल ध्यान होते हैं, पृथक्त्व वितर्क विचार आणि एकत्व वितर्क अविचार. क्षीण कषाय गुणस्थान के प्रारंभ में पृथक्त्व वितर्क विचार शुक्ल ध्यान होता है, पश्चात एकत्व वितर्क अविचार शुक्ल ध्यान होता है. क्षीण कषाय गुणस्थान के काल में सर्वत्र एकत्व वितर्क अविचार शुक्ल ध्यान ही होता है, ऐसा भी कोई नियम नहीं है, क्योंकि वहाँ योग परावृत्ति का कथन एक समय प्रमाण अंत्य का बंध नहीं करता. क्योंकि यहाँ योग परावृत्ति का कथन एक समय प्रमाण अन्यथा बन नहीं सकता. म्हणजे त्या ठिकाणी योग परावृत्ती, योगामध्ये चंचलता, योग बदल हे त्या ठिकाणी अगदी नेहमीच राहील असं नाहीये. पहिल्यांदा काही काळपर्यंत व्यंजन योग संक्रांती राहू शकतात, परावृत्ती राहू शकते, पण नंतर मात्र योगही तो एकच घेणार आहे. हे सगळं एकाकार करून त्या ठिकाणी आता दुसरं त्याला राहणार नाही, आणि म्हणून अशा तऱ्हेने एकत्व याच्यामध्येच त्याला यावं लागेल. इससे क्षीण कषाय काल के प्रारंभ में पृथक्त्व वितर्क विचार ध्यान का अस्तित्व भी सिद्ध होता है. 12वें गुणस्थान में किस किस स्थान का केवल एक एक उत्तर भेद पाया जाता है. 12व्या गुणस्थानामध्ये हे जे 24 स्थानं सांगितलेली आहे, उत्तर भेद फक्त एकच राहील असे कोणते स्थान आहे? गतीमध्ये एकच गती राहील, मनुष्य गती. इंद्रियामध्ये एकच राहील, पंचेंद्रिय. कायमध्ये त्रसकायच आहे. संयमामध्ये एकच यथाख्यास संयम. लेशेमध्ये शुक्ल रेषा. भव्य तर भव्यच आहे. सम्यक्त्व ही एकाच प्रकारचं क्षायिक सम्यक्त्व. संज्ञी असेल तर संज्ञी. आहारक गुणस्थान ही एकच. जीव समास पण संज्ञी पंचेंद्रिय एकच. जाती मनुष्य संबंधी आणि कुल देखील मनुष्य संबंधी. अशा तऱ्हेने 12व्या गुणस्थानाची चर्चा आपण बघितली. 12व्या गुणस्थानावर काही प्रश्न असेल तर विचारू शकता. बाराव्या गुणस्थानात त्यांनी दोन शुक्ल ध्यान सांगितले. तर एकच असतं ना तिथे? नाही, 12व्या मध्ये सुरुवातीला पृथक्त्व वितर्क आणि नंतर ते एकत्व वितर्कावर येतात. 2 आहेत. कारण जरी अंतर्मुहूर्त ध्यानाची स्थिती राहणार आहे, तरी पहिल्या लहान छोट्या अंतर्मुहूर्तात पृथक्त्व वितर्क आणि नंतरच्या अंतर्मुहूर्तामध्ये एकत्व वितर्क. ठोकळमानाने आपण लावतो 11व्या मध्ये पृथक्त्व वितर्क, 12व्यात ते, 13व्यात ते आणि 14व्यात ते ठोकळमानाने लावतो. पण त्याच्यामधली सूक्ष्मता जर पाहायची असेल तर हा जेव्हा 11 म्हणजे 10तून 12व्यात जाणार आहे, हा जीव 10तून 12व्यात जाणार आहे. जसा 10तून 11व्यात जाणाऱ्या जीवाला कोणतं ध्यान आहे? पृथक्त्व वितर्क. 10तून 11व्यात. तर तोच इथे पण लावायचा. सुरुवातीला पृथक्त्व वितर्क आहे आणि तो मग स्थिर होत एकत्व वितर्कापर्यंत पोहोचतो. ठीक आहे. उद्याला मग आपण पुढचं गुणस्थान बघूया. संयोग केवली 13वं गुणस्थान. 13वं गुणस्थान म्हणजे अरिहंत दशा. याला आपण उद्याला बघू. मोहनीय कर्म तर राहणारच नाही तिथे. तर मोहनीय कर्म नाही राहणार, मग शुद्धतेमध्ये काय फरक पडणार आहे? समजा पहिलं ध्यान मग दुसरं ध्यान, असं का होईल? पहिल्या ध्यानामध्ये जरी मोहनीय कर्म नाहीये तरी योगाची चंचलता आहे. अर्थ, व्यंजन आणि योग यापैकी योगाची चंचलता संयोग अवस्था 13व्या पर्यंत राहणार आहे.
योगाची चंचलता त्या ठिकाणी असू शकते, म्हणून योगामध्ये परिवर्तन होऊ शकतं. मन वचन काय या 3 योगामध्ये तिथे परिवर्तन होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी घेतलं ना, क्योंकि यहाँ योग परावृत्ति का कथन एक समय प्रमाण अवस्था बन नाही सकता. म्हणजे एवढंच नाही बनणार, तर थोडा वेळ जास्त वेळ राहील त्याचं. थोडा वेळ आधीच्या काळामध्ये योगामध्ये परिवर्तन संभवनीय आहे. कारण संयोग अवस्था आहे. आणि योग का होतो जीवाला? शरीर नाम कर्माच्या उदयात, है ना, परिस्पंदन. म्हणून तिथे शरीर नाम कर्माचा उदय असू शकतो. त्यामुळे योगामध्ये परावर्तन होऊ शकतं. या दृष्टीने तिथे ध्यान मध्ये म्हणजे पृथक्त्व वितर्कपणा राहू शकतो. ठीक आहे. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देतो गो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसा पूनम. सर्वांना जय जिनेंद्र.